नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे की मेटल हॅलाइड लॅम्प जो आहे त्याचं वर्किंग, त्याचं कन्स्ट्रक्शन आणि त्याचे ॲप्लिकेशन्स. मग पाठीमागच्या लेक्चरमध्ये जवळपास CFL लॅम्प, त्याच्यानंतर फ्लोरोसेंट ट्यूब लाईट याचं वर्किंग आपण बघितलेलं आहे. तर मेटल हॅलाइड हा जो लॅम्प आहे याची सर्किट डायग्राम स्क्रीनवरती दिसत असेल तुम्हाला. सर्किट डायग्राममध्ये ह्याच्यामध्ये इग्नायटर आहे, त्याच्यानंतर बलास्ट आहे, त्याच्यानंतर इथं तो लॅम्प आहे. ऍक्च्युअल डायग्राम खाली आहे. हे सर्किट डायग्राम आहे. तर याच्यामध्ये वर्किंगमध्ये काय आहे की सिंगल फेज इथं दिसत असेल तुम्हाला की सिंगल फेज सप्लाय यूज केलेला आहे. 230 व्होल्ट 50 हर्ट्झ सप्लाय. त्याच्यानंतर इग्नायटर आहे आणि बलास्ट आहे. त्याचं काम काय आहे ते आपण वर्किंगमध्ये बघूयात. ऍक्च्युअल जो लॅम्प आहे तो अशा पद्धतीने दिसतो बघा. त्याचे मी तुम्हाला फोटो पण शेअर करतो. या स्क्रीनवरती ऍक्च्युअल जो लॅम्प आहे, म्हणजे ग्लास ट्यूब किती असतात? 2 ग्लास ट्यूब असतात, इनर आणि आउटर. त्याच्या आतमध्ये इलेक्ट्रोड असतात आणि मग त्याच्यामध्ये आर्क प्रोड्यूस होते, मर्क्युरी असते आणि मग आपल्याला त्याच्यापासून व्हिज्युअल लाईट भेटते. त्याच्यामध्ये बघू शकता की पार्ट्स कोणते कोणते आहेत? तर हा बेस आहे, म्हणजे होल्डर आहे. त्याच्यानंतर स्टार्टिंग रेझिस्टन्स आहे, इथं दिसत असेल छोटासा. त्याच्यानंतर बायोमेट्रिक स्विच आहे, की जो ॲज अ लिमिट स्विच म्हणून काम करतो. स्टार्टिंग इलेक्ट्रोड आहेत, इथं स्टार्टिंग इलेक्ट्रोड दिसत असेल. त्याच्यानंतर इथं आहे तो टंगस्टन इलेक्ट्रोड ह्या पार्टमध्ये दिसत असेल. त्याच्यानंतर इथं क्वार्ट्ज आर्क ट्यूब आहे, जी आपण म्हणू शकतो आणि आतमध्ये एक ट्यूब आहे. इथं ही जी ट्यूब दिसते, हा ही सगळी बॉर्डर, तर ही इनर ट्यूब आहे. त्याच्यानंतर हे आउटर जॅकेट आहे, म्हणजे ग्लास ट्यूबच आहे, आउटर ग्लास ट्यूब. नंतर पिंच फिन आहे आणि इथे एक स्ट्रीप आहे. तर एवढे सगळे पार्ट आहेत. मग ह्याच्यामध्ये होतं काय वर्किंगमध्ये? तर कन्स्ट्रक्शन मध्ये काय काय तुम्ही बघितलं आता की इट कन्सिस्ट ऑफ मेटल बेस ॲट बोथ द एंड्स दॅट अलाउज इलेक्ट्रिकल कनेक्शन्स. म्हणजे मेटल बेस आहेत बोथ एंड्सला किंवा एका एंड्सला वन टाइप असेल तर. तर त्या मधून काय होतं, इलेक्ट्रिक करंट पास होतो. त्याच्यानंतर सेकंड पॉइंट जो आहे तो, द इनर ग्लास ट्यूब इज कवर्ड विथ आउटर ग्लास ट्यूब. इनर ग्लास ट्यूबला आउटर ग्लास ट्यूब कव्हर करते. द इनर शील्ड इज यूज टू गिव्ह सपोर्ट टू लीड वायर्स. म्हणजे इनर शील्ड जे आहे ते काय करतं? लीड वायर्सला सपोर्ट करतं. म्हणजे कुठलं इनर शील्ड? तर इथलं. हे याच्यामध्ये बघू शकता की इथं इलेक्ट्रोड आहे. हे इलेक्ट्रोडला सपोर्ट कोण करतं? तर ही जी इनर ट्यूब आहे एवढी, इथे जी दिसते तुम्हाला हे असे ह्याच्यामध्ये, तर ती इनर ट्यूब सपोर्ट करते. त्याच्यानंतर इनर ट्यूब कन्सिस्ट ऑफ, त्याच्यामध्ये काय काय? इनर ट्यूब कन्सिस्ट ऑफ टंगस्टन इलेक्ट्रोड, एक टंगस्टन इलेक्ट्रोड आहे. अँड दिस इलेक्ट्रोड इज सपोर्टेड बाय मॉलिब्डेनम सील. तो मॉलिब्डेनम सीलने सपोर्ट केलेला असतो. त्याच्यानंतर द इनर गॅस डिसाइड्स कलर्स ऑफ द लॅम्प, ब्लू, व्हाईट किंवा येलो. त्याच्यामध्ये कुठला गॅस भरलेला आहे त्याच्यानुसार त्या लॅम्पचा कलर आपण ठरवू शकतो. त्याच्यानंतर वर्किंग बघा. काय होतं? व्हेन सिंगल फेज सप्लाय इज गिव्हन, ज्यावेळेस सप्लाय देतो आपण, स्विच ऑन, द इनिशियल स्ट्रायकिंग व्होल्टेज इज जनरेटेड ॲट अँड अबोव्ह 1100, म्हणजे 1100 व्होल्टच्या अबोव्ह व्होल्टेज काय होतं? जनरेट होतं. पहिली डायग्रामकडे जाऊया आपण, त्याच्यामध्ये लक्षात येईल. त्याच्यामध्ये हा जो इग्नायटर आहे, त्या इग्नायटरचं काम काय आहे की इनिशियल व्होल्टेज बिल्डअप करणे. इनिशियल व्होल्टेज म्हणजे काय की स्ट्रायकिंग व्होल्टेज, जे सांगितलं की 1100 व्होल्ट पर्यंत तेवढं व्होल्टेज बिल्डअप केलं जातं. त्याच्यानंतर पुढं ड्यू टू सच हाय व्होल्टेज आर्क इज प्रोड्यूस इन इनर ट्यूब. त्या हाय व्होल्टेजमुळे आर्क कुठे प्रोड्यूस होते? इनर ट्यूबमध्ये प्रोड्यूस होते. त्याच्यानंतर वेअर मिक्सचर ऑफ गॅस मेटल्स प्रेझेंट ॲट हाय प्रेशर. त्या आर्क ट्यूब, इनर आर्क ट्यूबमध्ये काय असतं? तर मिक्सचर असतं, गॅस म्हणजे आर्गॉन गॅस असेल किंवा इनर्ट गॅस कोणताही असेल, आणि त्याच्यामध्ये मेटल मेटल असतात, म्हणजे मर्क्युरी असेल किंवा मेटल हॅलाइड्स असतात, या टाईपचे मिक्सचर असतात. मग पुढं काय होतं की फर्स्ट आर्गॉन गॅस इज इझिली आयोनाइज. पहिल्यांदा काय होतं की आर्गॉन गॅस जो आहे आतमधला, जो इनर्ट गॅस आपण म्हणतो, की टेम्परेचर हीट वाढल्यामुळं तो एनर्जाइज होतो. कुठलाही गॅस जरी असेल तर थर्मल आयोनेशन त्याच्यामध्ये होतं आणि मग त्याच्यामध्ये काय होतं की आर्क प्रोड्यूस होते. कशामुळं? तर हीटमुळं. ड्यू टू आर्क मर्क्युरी इज हीटेड, आणि त्या हीटमुळं काय होतं, आतमध्ये जो मटेरियल आहे मर्क्युरी मिक्सचर असतं विथ गॅस, तर ती मर्क्युरी सुद्धा काय होते? हीट होते आणि ती काय नंतर मेल्ट होते. म्हणजेच काय? हॅलाइड्स वेपराइज. म्हणजे मेटल, जे काय मेटल हॅलाइड्स आतमध्ये असणार आहेत, म्हणजे मर्क्युरी आहे, हा एक मेटलच आहे. ते काय होतात रे? व्हेपराइज होतात, म्हणजे व्हेपर फॉर्ममध्ये करंट होतात. ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस इन इनर ट्यूब,
द प्रेशर इज ऑल्सो इन्क्रीजेस. आता जसं-जसं टेम्परेचर वाढतं तशा वेपर्स वाढतात. गॅस हीट होतो. मर्क्युरी असेल किंवा मेटल असतील ते वेपराईज होतात आणि वेपराईज झाल्यामुळे आतमध्ये गॅसचं प्रमाण जास्त वाढतं आणि तिथं प्रेशर सुद्धा काय होतं इन्क्रीज होतं. आणि मग इंटेन्सिटी ऑफ लाईट इज ऑल्सो इन्क्रीजेस. म्हणजे ज्यावेळेस मर्क्युरी ही होते त्यावेळेस तिथं काय होतं कंडक्शन प्रोसेस होते आणि मग तिथं जशी-जशी टेम्परेचर वाढतं, तसं-तसं तिथं काय होतं लाईट इंटेन्सिटी सुद्धा काय होते वाढते. The common operating condition inside the pressure is 420 to 620 kilopascal. ही किलो पास्कल आहे, ही मधली लाईन नाही. किलो पास्कल तुम्ही असं लिहू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर टेम्परेचर जे आहे ते 1090 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर त्याच्यामध्ये प्रोड्यूस होतं. तर हा आर्क मेटल हॅलाइड लॅम्प आहे. याचं वर्किंग तुम्हाला विथ डायग्राम विचारलं जाईल. एक्झाममध्ये शक्यतो ही वरची जी डायग्राम आहे ही डायग्राम ड्रॉ करा. ही डायग्राम मी सजेस्ट करेल फॉर एक्झाम. कारण बऱ्याच वेळा एक्झाममध्ये विचारलं जातं ह्याच्यावरती क्वेश्चन. त्यावेळेस ही डायग्राम ड्रॉ करा. ही डायग्राम तुम्हाला सपोर्टिव्ह म्हणून आहे. जर ह्याची प्रॅक्टिस झाली तर ही पण ड्रॉ करू शकता. पण ह्याला भरपूर वेळ लागणार आहे. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन्स हा लॅम्प कुठं-कुठं यूज करणार आहे तर फर्स्ट ॲप्लिकेशन आहे म्हणजे बेसबॉल ग्राउंड जिथं ओपन स्पेस आहे, ग्राउंड आहे. अशा ठिकाणी ग्राउंडच्या ठिकाणी यूज करू शकता. त्याच्यानंतर व्हॉलीबॉल कोर्ट आहे, इनडोअर स्टेडियम आहे. म्हणजे इनडोअर स्टेडियम, आउटडोअर स्टेडियम आणि व्हेरी स्पेसिफिक ॲप्लिकेशन्स टू ऑब्टेन यूव्ही रेज. यूव्ही रेज ऑब्टेन करण्यासाठी सुद्धा तुम्ही हा मेटल हॅलाइड लॅम्प यूज करू शकता. तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचा पार्ट हा आहे की डायग्राम आहे, कन्स्ट्रक्शन वर्किंग आहे. आजचं जे लेक्चर आहे ते आपण इथंच थांबूया. मेटल हॅलाइड लॅम्प एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचा पॉइंट आहे. त्याची डायग्राम वगैरे प्रिपेअर करा. धन्यवाद.